बोईसर शहर में पहली बार होने जा रहा है इंडोर गरबा। 5000 लोगों की व्यवस्था, बिना पास के किसी को नहीं मिलेगी एंट्री। पूरी खबर आपको विस्तार से बताते हैं। दरअसल पालघर जिले के बोईसर शहर के सर्कस ग्राउंड इलाके में 11 दिवसीय भव्य गरबा का आयोजन बोईसर नवरंग कमेटी द्वारा किया गया है। ऐसे में बोईसर शहर में पहली बार इंडोर गरबा का डोम गरबा का कॉन्सेप्ट बोईसर वासियों के लिए, गरबा रसिकों के लिए लाया गया है। ऐसे में तकरीबन 5000 लोगों की गरबा खेलने की व्यवस्था इस इंडोर वुडन फ्लोर वाले गरबा ग्राउंड पर की गई है। कुल 10 दिवसीय इस गरबा कार्यक्रम में आयोजकों द्वारा लोगों के लिए, गरबा प्रेमियों के लिए हर तरीके से सुविधा का आयोजन किया गया है। ऐसे में सीसीटीवी कैमरा, महिलाओं के स्वच्छता गृह, खाने पीने के आकर्षक स्टॉल व पर टिकट पास पर पानी की बोतल मुफ्त मुहैया कराया गया है। सुनिए कार्यक्रम के बारे में आयोजकों से अधिक जानकारी। बोईसर नवरंगच्या माध्यमातून नवरात्र गरबा हा यंदाचा पहिला वर्ष आहे। ह्या पहिल्या वर्षामध्ये पावसाने आमच्यावर कसर कार एकदम केलेला आहे आणि त्यामुळे फार काही अडचणी निर्माण झाल्या, पण माँ जगदंबेची कृपा आहे की आता आम्ही परत स्टेबल झालेलो आहोत। आज पहिला दिवस आहे, सर्व बाबतीत आम्ही तयारीने इकडे आहोत, पण पहिला दिवस असल्यामुळे काही उणिवा भासतील त्या उद्यापासून त्या उणिवा कमी करू आणि येणाऱ्या 11 दिवसामध्ये गरबाप्रेमी लोकांनी ह्या गरब्यामध्ये भरपूर मजा घ्यावी आणि सर्वांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही मी आपल्याला आमच्या सर्व आयोजकांकडून विनंती करतो। जय अंबे माँ। वर्षभराप्रमाणे या इथे सराव सर्कस ग्राउंड वरती गरब्याचं आयोजन केला जात होता, पण मागच्या वर्षी पावसामुळे गरब्याचं आयोजन चांगला करता आलं नाही आणि लोकांना त्याचा लाभ घेता नाही आला। म्हणून आम्ही यावर्षी सर्व आमची नेते मंडळी, प्रभाकर भाई, अशोक भाऊ असो, नीलम संके, संजय पाटील असो, यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं का आपण क्लोज रूम मध्ये हा कार्यक्रम करण्यात यावा आणि लोकांना त्याचा आनंद घेण्यात यावा। बोईसर मध्ये सर्वात प्रथम हा सर्वात मोठा गरबा होत आहे। या ठिकाणी बोईसर शहरामध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व गरबा रसिकांना मी आव्हान करतोय की आपण सर्वजण इकडे या आणि या गरबाचा आनंद घ्या। आम्ही तुमच्या सेवेसाठी इकडे तत्पर आहोत। पालघर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहत असेल तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी इंडोर गेमचा गरब्याचं आयोजन केलेलं आहे। 5000 कॅपॅसिटीचा हा स्टेज आहे। तुम्ही पाहत असेल की इकडे खालती कार्पेट आपण लावलेलं आहे। म्हणजे पावसाचं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि या पावसामध्ये हा मंडप उभा करणे म्हणजे एक चॅलेंजिंग होता, परंतु आम्ही सर्व पक्षातले नेते एकत्र येऊन सर्व लोकांना विश्वासात घेऊन हा आपण एक मंच तयार केलेला आहे। हा पॉलिटिक्स मंच नाही आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। हा सर्व आपण एक आनंद सोहळा सर्वांना एकत्रित घेऊन आपण हा कार्यक्रम करण्याचा एक प्रयत्न करत आहे। आम्ही तर पोहोचलेलो आहे, सर्व आमची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। मी सर्व गरबा रसिकांना आव्हान करतो आपल्या माध्यमातून की आपण पण या आणि गरबाचा आनंद घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की हा मंडप आम्ही म्हणजे गेल्या वर्षी बऱ्याच लोकांना गरब्याचा हे घेता आला आणि पावसामुळे 5 दिवस सुद्धा चालला नाही गरबा, आणि यावर्षी आम्ही सगळ्या टीमनी ठरवलं की बाबा डोम करून आणि सगळी चांगली व्यवस्था की कोणी व्यक्ती 10 दिवस 9 दिवस 10 दिवस त्याच्यावर कुठल्या व्यत्यय न येता गरबा व्यवस्थित चालू झाला पाहिजे। आणि मी लोकांना फोन करू की सुविधा आहे, तुम्ही माध्यमाशी दाखवू शकता आणि एवढं चांगलं भव्य असं मंडप, बसण्याची सोय, पाण्याची सोय, सगळी सोय आहे, ॲम्ब्युलन्स वगैरे ठेवलेली आहे। मी लोकांना आव्हान करतो की तुम्ही येऊन त्या आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवेल। मी सर्वांना नवरात्रीच्या 10 दिवसाच्या ह्या पावन पर्वाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी एकच आवाहन करेन की बोईसरमध्ये इतक्या भव्य प्रमाणामध्ये पहिल्यांदाच हा जो नवरंग गरबा उत्सव साजरा होत आहे, तर सर्व बोईसरवासियांनी नव्हे तर पालघर जिल्ह्यातील सर्व तमाम नागरिकांनी, माता बहिणींनी याच्यात आनंद घ्यावा, कारण हा उत्सव महिलांचा आहे, आदिशक्ती आदि मायाचा आहे। त्यामुळे सर्व महिलांना मी इकडे आवाहन करतो की बंद या डोममध्ये जितका आनंद घेता येईल तुम्ही आनंद घ्यायचा आहे। आणि आम्ही सर्व आयोजक आज सज्ज झालेलो आहोत, त्याला सेवा देण्याकरता, त्यांना आनंद देण्याकरता आमची पूर्ण टीम आता या ठिकाणी रेडी झालेली आहे। आम्ही फक्त आता वाट बघतोय थोड्याच वेळामध्ये या नवरंग उत्सवाची सुरुवात कशी होते त्यासाठी।